श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर गुरुवारी म्हणजेच 29 जानेवारीला वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील जया एकादशी. आणि ही एकादशी तिथी जी आहे तर ती भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. आणि या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी एक उपाय करायचा आहे. सकाळीच आपल्याला असा एक दिवा या ठिकाणी लावायचा आहे. यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल, आपली कर्जातून मुक्तता होईल, 7 पिढीची गरिबी दूर होईल आणि आपल्या घराची भरभराट होईल. घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार, तिथी जी असते तर ती कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केलेली असते. आणि त्याचप्रमाणे गुरुवार जो आहे तर तो माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केला जातो. आणि एकादशी तिथी ही संपूर्णपणे जी आहे तर ती भगवान विष्णूंना समर्पित असते. आणि या दिवशी आपण जर काही सेवा केल्या, उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होणार असतं. आणि म्हणूनच बघा, आपल्या घरामध्ये खूप अडचणी आहेत, पैशांच्या असतील, आर्थिक असतील, आपल्यावरती कर्जाचा डोंगर झालेला आहे, आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. आपल्या बघा, आपण जे पण कष्ट करतो, मेहनत करतो, तर त्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या भाग्याची, नशिबाची साथ मिळत नसेल, आपलं कोणतंच काम मार्गी लागत नसेल, आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल, तर अशा ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठीच असे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते केले जात असतात. आणि ज्यावेळी आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळते त्यावेळी आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण होत असते. आणि म्हणूनच या ज्या काही अडचणी आहेत आपल्या घरामध्ये येणाऱ्या तर त्या दूर करण्यासाठीच आपण हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे. तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. या दिवशी बघा, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे. आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं, त्यासोबतच एक तुळशीपत्र, पिवळ्या रंगाची मिठाई हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. देवघरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे. आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता ही सर्व पूजा करून झाल्यानंतरनं बघा, आपल्याला उपाय करण्यासाठी एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे. आता बघा, हा दिवा जो आहे तर तो आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत जळत राहील असा प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळं आपल्याला बघा, हा अखंड दिवा लावण्यासाठी दिवा जो आहे तर तो आकाराने मोठा घ्यायचा आहे. यानंतरनं बघा, आपण या दिव्यामध्ये कापसाची दुहेरी वात घालायची आहे. त्यासोबतच गाईचं शुद्ध तूप घालून घ्यायचं आहे. आणि असा एक दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतरनं एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला मूठभर जी हरभऱ्याची डाळ असते, म्हणजेच आपण जिला चणा डाळ म्हणून ओळखतो, तर ती पिवळ्या रंगाची डाळ जी आहे तर ती आपल्याला या प्लेटमध्ये ठेवायची आहे. आणि त्याच्यावरती हा जो दिवा आहे तर तो ठेवून आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. आता देवघरासमोर दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि एक फूल व्हायचं आहे. त्यानंतरनं आपल्याला तिथंच बसून बघा, या दिव्यामध्ये एक कापूरवडी आणि 2 अखंड लवंग आणि एक तुळशीपत्र या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. तिथंच बसून बघा, आसन घेऊन बसायचं आहे किंवा पाटावरती बसायचं आहे. आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. एक वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. आणि आपले अडथळे दूर करण्यासाठी, आपल्या कामामध्ये येणारे ज्या पण अडचणी आहेत, आपल्या घरामध्ये असणारं दारिद्र्य आहे,
आपल्यावरती जे झालेलं कर्ज आहे तर ते दूर करण्यासाठी योग्य तो मार्ग आपल्याला मिळावा, यासाठी आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंकडे, माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे. माझ्या घरामध्ये येणारी जी लक्ष्मी आहे तर ती अखंड स्वरूपामध्ये माझ्या घरामध्ये वास करावा, अशी प्रार्थना करायची आहे. आणि हा दिवा आपल्याला उचलून बघा, आपल्या घराचा जो पण ईशान्य कोपरा आहे तर तिथं आपल्याला चौरंग किंवा पाट ठेवून त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. आता आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे तर तो धनसंपत्तीचा, सकारात्मकतेचा असा मानला जातो आणि म्हणून आपल्याला असा हा एक दिवा आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला ठेवायचा आहे. आता बघा, हा दिवा आपल्याला रात्रभर प्रज्वलित ठेवायचा आहे. दिव्यामधील जर तूप संपलं तर परत नंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तर बघा, जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल किंवा या दिवशी तुम्हाला शुद्ध गाईचं तूप मिळालंच नाही, तर अशावेळी आपण दिवा लावण्यासाठी जे तेल वापरतो तर ते तेल त्या दिव्यामध्ये घालून त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि असा हा एक दिवा आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, संपूर्ण रात्रभर हा दिवा तसाच ठेवायचा आहे. रात्री 12 वाजेपर्यंत जळत राहील इतकं तेल आपण यामध्ये घालायचं आहे किंवा शुद्ध गाईचं तूप याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर जर सकाळी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हा दिवा प्रज्वलितच ठेवायचा आहे. आणि समजा तुम्ही सायंकाळच्या वेळी प्रज्वलित केला, काही कारणास्तव तुम्हाला वेळ भेटला नाही, तर अशावेळी तुम्ही संध्याकाळीसुद्धा प्रज्वलित करू शकता. घरामध्ये लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि रात्री 12 वाजेपर्यंत जळत राहील याची काळजी घ्यायची आहे. एवढं तूप किंवा तेल याच्यामध्ये घालायचं आहे. आता बघा, दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतरनं या दिव्यामध्ये बघा, ज्या आपण लवंग टाकलेली आहे आणि जे तुळशीपत्र आहे तर ते काढून आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतरनं वात देखील काढून हा दिवा स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरू शकता. आता याखाली आपण जी चणा डाळ ठेवलेली आहे तर ही चणा डाळ आपल्याला तशीच उचलून घ्यायची आहे आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आणि ही चणा डाळ आणि गूळ जो आहे तर तो आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. गाईला स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे, ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. कारण की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानलं जातं आणि म्हणूनच ही चणा डाळ आणि गुळाचा खडा गाईला खाऊ घालायचा आहे. तर अतिशय प्रभावशाली उपाय आहे. प्रत्येकानं हा उपाय या एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे.